शरद पवार यांच्या पक्षाला भारतीय निवडणूक आयोगाद्वारा नवे निवडणूक चिन्ह म्हणून तुतारी फुंकणारा माणूस मिळाल्यानंतर पक्षाच्या वरिष्ठ नेत्यांनी गावागावात चिन्ह पोहोचवण्याचे आवाहन केले होते। त्याचाच एक भाग म्हणून बुधवारी शहर राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार या पक्षाच्या वतीने तुतारीसह शहराच्या प्रमुख भागातून पदयात्रा काढण्यात आली। सर्वसामान्य जनतेचा आवाज म्हणून तुतारीची ओळख निर्माण होईल असा विश्वास शहराध्यक्ष सुधीर खरटमल यांनी यावेळी व्यक्त केला। पवार साहेबांच्या तुतारीच्या अनावरणाचा कार्यक्रम करतो आम्ही आणि हा सगळा माहोल तयार करण्यासाठी प्रयत्न करतोय। शरद पवार साहेब 83 असतात ते पळतात, तर आम्ही प्रयत्न करतोय जेवढा आमच्या कार्यक्रमात पळतोय आणि शहरामध्ये वातावरण निर्मिती करतोय आणि आम्हाला इतका उत्साह मिळालेला, इतका प्रेम मिळालेला आहे। हे असंच प्रेम उपस्थित राहावं अशी प्रार्थना करतो आणि आमचे शेखर माने साहेब, पेरिया साहेब, महेश कोटे, भारत जाधव साहेब, महापौर गायकवाड साहेब हे सगळे आमच्या पाठीमागे खंबीरपणे उभे आहेत, हे काम करतात आणि आपण याचा लोकांना फक्त तुतारी कशी आहे हे दाखवण्याचा प्रयत्न आपणही करावा आणि आम्ही करणार। आगामी लोकसभा आणि विधानसभेला तुतारीचा रोल कसा असणार? जोरात राहणार आहे, तुतारीचा आवाज होत असताना सगळ्या कानापर्यंत पोहोचवणार आहे आम्ही। तुतारी वाजवणारा माणूस हे शरदचंद्र पवार साहेबांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचं चिन्ह सर्वसामान्य लोकांच्यापर्यंत पोहोचवायचं सोलापूर शहर राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरद पवार यांच्या अध्यक्ष व सर्व सहकार्यांनी आज चांगला उपक्रम घेतलेला आहे। मला खात्री आहे येणाऱ्या काळामध्ये सोलापूर शहराच्या तिन्ही विधानसभामध्ये महाविकास आघाडीच्या माध्यमातून विधानसभेची तिन्ही आमदार, महापालिकेतील सत्ता महाविकास आघाडीची भक्कम होईल। त्यामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरदचंद्रजी पवार साहेब हे 1 नंबरवर राहतील हा विश्वास या रॅलीतून मी आपल्याला सर्वांना देतो। महाराष्ट्र प्रदेश राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरदचंद्रजी पवार साहेबांच्या सूचनेनुसार महाविकास आघाडीच्या वतीने सर्वत्र एकत्र बैठका, एकत्र कार्यक्रम घेण्याच्या सूचना दिल्या आहेत। तशी बैठक आमच्या शहराचे नवीन अध्यक्ष खरटमल यांनी घेतलेली आहे। तसेच सर्व कार्यक्रम इथून पुढे आंदोलन महाविकास आघाडीच्या माध्यमातून होतील।